सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये हिंस्र प्राण्यांपासून संरक्षणासाठी शिवम शौर्य सुरक्षा अभियान सुरू करण्यात आले। शालेय विद्यार्थ्यांनी संरक्षण कसं करावं याबाबतची जनजागृती करण्यात येते। मांगले येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमधून अभियानाचा शुभारंभ झाला आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या 50 शाळांमध्ये 865 नवीन विद्यार्थ्यांनी बालवाडी आणि पहिलीमध्ये प्रवेश घेतलाय। प्रवेशोत्सवासाठी सर्वच शाळांमध्ये जोरदार तयारी करण्यात आली होती। गुलाब पुष्प वर्षाव करत फुगे पेन्सिल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले। वाशिम जिल्ह्यातील तब्बल 21 शाळांमधील 39 तुकड्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। शासनाकडून वेळोवेळी मूल्यांकन करूनही या शाळांना शासकीय अनुदानासाठी अपात्र ठरवण्यात आलेले आहे। संबंधित शाळांना मान्यता टिकवून ठेवण्याची असल्यास संस्था चालकांना स्वयं अर्थसहाय्यित तत्वावर चालवाव्या लागणार आहे। अहिल्यानगरातील जिल्हा रुग्णालयामध्ये जागतिक आरोग्य दिन मोठ्या उत्साहामध्ये आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला। रुग्णालयातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना आरोग्य दिनानिमित्त शुभेच्छा देऊन रुग्णांची सेवा करण्याचा संदेश दिला। या निमित्तानं रुग्णालयाच्या आवारामध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी उपक्रम राबवण्यात आला। नाशिकच्या येवला तालुक्यातील धुळगावमध्ये खंडेराव महाराज यात्रा उत्सव निमित्त 12 गाड्या ओढण्यात आल्या। येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत भाविकांनी या यात्रा उत्सवामध्ये सहभाग घेतला। यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी देखील या यात्रा उत्साहानं हजेरी लावली। साताऱ्यातील वाढेगावामध्ये वाढेश्वर जोगेश्वरी देवतांची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहामध्ये पार पडलेली आहे। वाढेश्वर जोगेश्वरीचा विवाह सोहळा पुजारी सेवक वर्ग आणि मानकरी ग्रामस्थ यांच्या हस्ते पार पडला। या सोहळ्याला हजारोंच्या संख्येनं भाविक उपस्थित होते। रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील कुरवलखेड गावची ग्रामदेवता मानाई देवीची यात्रा आज संपन्न होणार आहे। या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। या यात्रेला मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली आहे। मेळघाटातील भूमका बाबा मंदिर अखेर दर्शनासाठी खुलं करण्यात आलंय। मेळघाटाचे आमदार केवलराम काळे यांच्या पुढाकाराने हे मंदिर खुलं करण्यात आलं। ही बंदी उठवल्यानंतर मंदिरामध्ये महाआरती पार पडली, त्यामुळे स्थानिक नागरिक आणि भाविकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले इथं बाहुबली टस्कर हत्तीचं दर्शन घडलेलं आहे। ऐन वर्दईच्या वेळी हत्ती थेट रस्त्यावर आल्यानं ग्रामस्थ, वाहन चालक आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। हत्ती रस्त्यावरच ठाण मांडून बसल्याने या मार्गावरील काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। छत्रपती संभाजीनगरामध्ये उन्हाची तीव्रता वेगानं वाढू लागली। शहराचं किमान तापमान 20 अंशांवर आहे, तर कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। त्यामुळे नागरिकांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागणार आहे। नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे। योग्य तो दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी भाजीपाला जनावरांना खाऊ घातला। या दरातून उत्पादन खर्च तर दूर, वाहतूक आणि मजुरी खर्चही निघत नसल्यानं भाजीपाला उत्पादक चिंतेमध्ये पडलेला आहे। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामध्ये पावसामुळे सिंचनाला चांगला आधार मिळालेला आहे। त्यामुळे जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेमध्ये मंगरुळपीरमध्ये उन्हाळी पिकांची पेरणी अधिक प्रमाणामध्ये झालेली आहे। तालुक्यात आतापर्यंत 81% उन्हाळी पेरणी पूर्ण झाली आहे, तर यंदा तिळाच्या आणि उन्हाळी ज्वारी क्षेत्रामध्ये दुपटीनं वाढ झाली आहे। साखर उद्योग आर्थिक तणावाखाली असल्यानं केंद्र सरकारनं साखरेची किमान विक्री किंमत 41 रुपये प्रति किलो करावी अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं घेतलेली आहे। साखर उद्योगासाठी इथेनॉलचा कोटा 50% करण्याचीही मागणी करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये 2026-27 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प अंतिम करण्याची लगबग सुरू आहे। त्यापूर्वीच लेखा विभागामध्ये कंत्राटदारांची देणी 237 कोटींपर्यंत पोहोचली आहे। निधी उपलब्ध झाल्यास यादीनुसारच बिल देण्याचं धोरण प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी स्वीकारलं आहे। रायगड जिल्हा परिषदेतील सभापतींना विषय समित्यांचं वाटप करण्यात आलं। उपाध्यक्ष मधुकर पाटील यांना बांधकाम आणि आरोग्य समिती देण्यात आली आहे, तर चंद्रकांत कळंबे यांच्याकडे अर्थ आणि शिक्षण समितीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। भंडाऱ्यातील उत्पादन शुल्क विभागाची नवी प्रशासकीय इमारत उद्घाटनाअभावी अद्याप अधिकृतपणे सुरू झाली नाहीये। 2 वर्षांपासून ही इमारत तयार झाली आहे, मात्र मुख्य प्रवेशद्वार बंद असताना कर्मचारी मागील दरवाजानं इमारतीचा वापर करतायत। जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांची मुंबईमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या
प्रकल्प संचालकपदी बदली झालेली आहे। त्यांच्या जागी नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। चंद्रपुरातील डॉक्टर वैदेही लोया हिनं स्वर्ण पदक पटकावलेलं आहे। तिनं एम्स नागपूरमधून सर्वोच्च प्रावीण्यासह MBBS उत्तीर्ण केलंय। जनरल मेडिसिन विषयामध्ये तिला डॉक्टर संजय पैठणकर स्वर्ण पदक मिळालेलं आहे। शनिशिंगणापूर इथं देवस्थान कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासंदर्भात प्रशासकीय अधिकारी आणि कामगार आयुक्तांसोबत बैठक पार पडली। या बैठकीमध्ये कोणताही निर्णय न झाल्यानं बैठक निष्फळ ठरलेली आहे। आता कर्मचाऱ्यांनी देवस्थान प्रशासनाला 2 दिवसाचा वेळ दिलाय। तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। वाशिम जिल्ह्यामध्ये सातबाराच्या अडचणींमुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे। सातबारा 8A आणि इतर आवश्यक कागदपत्रांसाठी शेतकरी सेतू केंद्रांवर जात आहेत, मात्र महाभूमी वेबसाईट बंद असल्यानं अडथळे येत आहेत। यामुळे पीक कर्ज प्रक्रियेवर परिणाम झाला। बिबट्यांची शिकार केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे। नॅशनल पार्कमधील 3 बिबट्यांची शिकार करणाऱ्या 6 जणांना डहाणू वन विभागानं अटक केलेली आहे। या आरोपींकडून बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली आहे। भंडाऱ्यातील 20 ठिकाणी चोरट्यांनी शटर फोडून दुकानांमध्ये चोरी केली आहे। या घटनेमुळे व्यापारी वर्ग आणि दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय, मात्र याकडे पोलिसांचं दुर्लक्ष होत असल्यानं व्यापारी वर्गातून संताप व्यक्त केला जातोय। साताऱ्यामध्ये अंमली पदार्थ विक्री प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये 9 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। यवतमाळच्या नेर शहरामध्ये दुचाकीच्या डिक्कीमधून 50,000ची रोख अज्ञात चोरट्याने लंपास केली। या चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेली आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भंडाऱ्यामध्ये अडाळ पोलिसांनी 14 लाखांची सुगंधित तंबाखू जप्त केलेली आहे। रात्री नाकाबंदी दरम्यान वाहनावर संशय आल्यानं पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून कारवाई केली। दरम्यान तस्कर चालक अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे। वाशिममधील पाटणी चौक परिसरामध्ये फळ विक्रेते, भाजी विक्रेते गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे। या विक्रेत्यांमुळे वारंवार अडथळे निर्माण होत असल्याची समस्या समोर आलेली आहे। या पार्श्वभूमीवर वाशिम शहर वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम राबवण्यात आली। सोलापुरातील अवंतीनगरमध्ये चोरट्यांनी दुचाकीवरून येत एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी केलेली आहे। वृद्ध महिलेच्या गळ्यातील 3.5 तोळ्याचं सोन्याचं गंठण चोरट्यांनी चोरी केलंय। या चोरट्यांच्या शोधासाठी 15 पथकं रवाना झालेली आहेत। विनातिकीट प्रवाशांमध्ये 9% वाढ झाली। या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानं विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवत दंडवसुलीमध्ये मोठी वाढ केलेली आहे। 41 लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून 251 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। नाशिकमध्ये कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या आरोपीला आडगाव पोलिसांनी अटक केली। आडगावाजवळ असलेल्या सांगवी गावामध्ये आरोपीनं कोयता घेऊन दहशत माजवली होती। या कारवाईमध्ये आरोपीकडून कोयता आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे। नाशिकच्या चांदवड तालुक्यामधील राहुडमध्ये घरफोडीची घटना घडली। चोरट्यांनी लग्नासाठी ठेवलेले सुमारे 20 तोळे सोनं आणि रक्कम लंपास केली। या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत। सांगलीच्या कुपवाडमध्ये झालेल्या खून प्रकरणातील संशयित आरोपांची पोलिसांनी धिंड काढलेली आहे। एका तरुणाचा बामणोली येथील देशी दारूच्या दुकानांमध्ये निर्घृण खून करण्यात आला होता। या घटनेमुळे कुपवाड शहरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरामध्ये महापालिकेनं रस्ता रुंदीकरणासाठी कारवाई केलेली आहे। या कारवाईमध्ये रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरणाऱ्या झोपडपट्ट्यांवर महापालिकेनं बुलडोझर चालवला। या झोपडपट्ट्यांमधील नागरिकांचं पुनर्वसन महापालिका करणार आहे।